इथे कशा काय आलात? अहो असं काय करताय? काल तुमचा भाऊ हॉस्पिटलमध्ये आला होता, त्यांनीच तर मला बोलवलं इथे. हो हा, मी विसरूनच गेले. तुम्हाला इथला पत्ता कसा काय मिळाला? नाही म्हणजे मुंबईपासून तसं दूर आहे ना हे ठिकाण. वाटेत कोणाला काही विचारलत का? म्हणजे त्रास नाही ना झाला? नाही, तसा काही त्रास नाही झाला, व्यवस्थित आले मी इथे. बरं, पेशंट कुठे आहे? कसा आहे तो? त्याला बघायचंय मला. हा, या ना आत या. वाह 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 विश्व मोहन रावजी, वाह 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 वाह, काय सुंदर घर आहे तुमचं. जसे तुम्ही रॉयल तसं तुमचं घर पण रॉयल. बाबा आपल्याला तर फारच आवडलं. एकदम पॅलेस पॅलेस असल्यासारखं, म्हणजे राजवाडा राजवाडा. यासाठी पुन्हा एकदा मीटिंग मारायची. बसा बसा. बर फार छान आहे ना काय? आर्या, अर्चना, बरं मग कधी करायचं लग्न? तुम्ही म्हणाल तेव्हा. ते सगळं ठीक आहे हो, पण मानपानाचं काय? हुंडा नको, पण वरदक्षिणा म्हणून घ्यायला काय हरकत आहे? एक 25-30 तोळे सोनं द्या आणि 50 लाख रोख द्या. हो अगं काका बघा ना, काकू काय बोलते, तुम्ही बोला ना काहीतरी. अरे बाबा, बायको पुढे नवरा बोलतो का कधी? कळेल कळेल, तुला सुद्धा कळेल लवकरच. नाही पण हुंडा वगैरे काही घ्यायचं नाही. अरे पण मगाशी तूच तर म्हणालास ना की पार्टी मालदार आहे, हवं तेवढं मागून घ्या म्हणून. मी कधी म्हणलं असं? अरे असं काय बोलतोस? तूच मगाशी म्हणालास ना आम्हाला रूम मध्ये की विश्वमोहन जयवंत श्रीमंत आहेत, मालदार पार्टी आहे, पाहिजे ते मागून घ्या, आपला फायदा होईल, असं बोललास तू. रोहित हे सगळं काय? या सीआयडीने कसली माणसं पाठवली? ही माणसं माझं लग्न जुळवायला आलीत की मोडायला? नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथे कसं काय? तुम्ही यावेळेला विश्वमोहनच्या घरी आले होतात. आम्ही तिथेच निघालो होतो, पण बाटली आडी आली ना. तुम्ही गप्पा बसा हो. साहेब, मी सांगते तुम्हाला काय झालं ते. ठरल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी आम्ही उभे होतो आणि इतक्यात त्यांनी ना आम्हाला एका ठिकाणी डांबून ठेवलं होतं. कुणाचा तरी फोन आला त्यांना आणि मग त्यांनी सोडून दिला आम्हाला. बघा बघा, बिचाऱ्याचा चेहरा बघा हो कसा झालाय तो. एक मिनिट, तुमची सगळी थट्टा मस्करी विनोद झाले असतील तर जरा मुद्द्याकडे वळूया. हो हो, आता वळायला काहीच हरकत नाही. कधी करायचं लग्न? हे लग्न होऊ शकत नाही. या बाबतीत मला गंमत नकोय. मी गंमत करत नाहीये, माझं म्हणणं पूर्णपणे ऐकून घ्या. हे लग्न आता लगेच होऊ शकत नाही. का असं का म्हणताय तुम्ही काका? रोहित, कालच आम्ही तुझी पत्रिका ज्योतिषाला दाखवली. त्याने आम्हाला सांगितलं की येणारे 2 महिने याच्यासाठी फारच घातक आहे. त्यानंतरचा मात्र काळ तुझ्यासाठी चांगला आहे. तुझ्या आई वडिलांनंतर आता आम्ही तुझे आई वडील आहोत. या बाबतीत आम्ही तुझं काही एक ऐकणार नाही. काय पुढे होणार आहे एक तो देवच जाणे. नाही पण तो सारखं आर्याचं नाव घेत असतो, त्याची सुविधा आर्यावरच अडकली आहे. याचा अर्थ त्याला आर्या व्यवस्थित आठवते, म्हणजे त्याच्या आयुष्यातला थोडासा भाग त्याला अगदी स्पष्टपणे आठवतो. मग आपण आर्याला त्याच्या समोर घेऊन जाऊ ना. वेड लागलाय का तुला? आर्या आणि अर्जुन एकमेकांसमोर येता कामा नयेत. तुला माहितीये ना, विश्वमोहन, रोहित, आर्या सगळे एकमेकांना मिळालेले आहेत. अर्जुनच्या जीवाला धोका आहे. अरे आता फक्त देवच आपल्याला मदत करू शकतो. देवाने अशी एखादी व्यक्ती इथे पाठवली पाहिजे ज्यामुळे माझा अर्जुन अगदी पूर्णपणे बरा होईल, अगदी पहिल्यासारखा.